झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी जयवंत वाडकर नाटकाची वित्तम बातमी आणि खबरबात घेऊन आलोय नाट्य दरबारात। तर चला सुरू करूया नाटकाची सफर। पुण्यात हिंदी नाटकाचा महोत्सव नुकताच रंगलाय। महाराष्ट्र कल्चरल सेंटर आयोजित या फेस्टिवलमध्ये दर्जेदार नाटकांची मेजवानी मिळाली। चला तर पाहूया। पुण्यात नुकताच रंगला हिंदी नाट्य महोत्सव। महाराष्ट्र कल्चरल सेंटरनं यंदा हा महोत्सव आयोजित केला होता। या निमित्तानं पुणेकरांना दर्जेदार हिंदी नाटकांची मेजवानी मिळाली। दरवर्षी आमचा 26 जानेवारी ते 31 जानेवारी या काळामध्ये मराठी नाटकांचा महोत्सव असतो। प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं करण्याचा आमचा प्रयत्न असतो। एक वर्ष आम्ही मल्टीलिंग्वल फेस्टिवल केला होता, एक वर्ष आम्ही नुसत्या वाचनाचा महोत्सव केला होता, एक वर्ष आम्ही इंग्रजी नाटकं आणली होती बाहेरून आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची नाटकं पुण्यातल्या लोकांना बघायला मिळावीत त्या निमित्ताने म्हणून या फेस्टिवलचं आयोजन महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे दरवर्षी केलं जातं। अभी तुम्हें शायद सिर्फ 2 साल हुए हैं ये कंपनी ज्वाइन करके और 2 साल में तुम कहां से कहां पहुंच गए, राइट? एकापेक्षा एक हिंदी नाटकं तर इथे साजरी झालीच, पण आणखी एक खास बात म्हणजे पुणेकरांना आणखी एक नाट्यगृह मिळालं, ज्योत्स्ना भोळे सभागृह। पता है तुम्हारे दोस्त को ऑफिस में प्रमोशन मिला है। यावर्षी हे सभागृह जे आहे ज्योत्स्ना भोळे सभागृह हे आता नवीन बांधून तयार केलेलं आहे। इतकी वर्ष आमचा हा फेस्टिवल आमचं जे जुनं थिएटर आहे सुदर्शन रंगमंच तिथे होत असं, पण यावर्षी ही नवीन वास्तू आम्ही उभारलेली आहे संस्थेची, तर तिथे पण एक छान उत्कृष्ट दर्जाचा फेस्टिवल व्हावा म्हणून हा फेस्टिवल आम्ही केला। लेकिन अब आप समझेंगे कि कई जोशी, पूज्य गुरुजी, मेरी माँ टाइप की सीरियल की अगली कड़ी मैं आपके सामने पेश कर। नव्या नाट्यगृहात ताज्या दमात सादर झाले अप्रतिम नाट्यविष्कार। ये मेरी अम्मी की दास्तान है और एक अफलातून किस्सा है। ये लाजमी है कि निवेदक होने के नाते मैं अपनी बात बीच में घुसेड़ूंगी। दूसरे दिन सुबह मुझे अम्मी गेली अनेक वर्ष मराठी आणि हिंदी रंगभूमीवर सतत काहीतरी नवं करू पाहणाऱ्या राजश्री सावंतवाड हिनं सादर केला अम्मी हा एकपात्री आविष्कार। मैंने कहा तुम्हें पढ़ने के लिए कोई किताब चाहिए तो ले जाओ। संकोच की मारी गर्दन झुकाकर उसने कहा मैं कहां से लिखने पढ़ने लगी। मुझे बड़ा आश्चर्य हुआ। लिखना पढ़ना न जानने वाले इंसान से पहली बार मेरी मुलाकात हुई थी। शायद जिंदगी में पहली बार मैंने किसी अन्य व्यक्ति के बारे में कुतूहल व्यक्त करते हुए पूछा तो तुम दिन भर करोगी क्या? पहिल्यांदी तर महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे फार फार आभार, कारण पहिल्यांदाच त्यांनी असा प्रकारचा हिंदी नाट्य महोत्सव पुण्यात सादर केलेला आहे ज्याला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आणि अनेक वर्ष सातत्याने ही संस्था काम करते आणि आमच्यासारख्या कलाकारांना ते इथे बोलवतात त्याबद्दल अनेक आभार। कल से छुट्टी होते ही सीधे घर आकर मुझे फोन किया करना। गौरी देशपांडेंची कथा रंगमंचावर सादर करण्याचं आव्हान राजश्रीनं कसं पेललं तिच्याचकडून जाणून घेऊया। माझ्या कथेचं स्पेशालिटी तुम्ही विचारली तर मी कहाणी का रंगमंच हा जो एक प्रकार आहे की जिथे आपण गोष्टींचं सादरीकरण करतो, जे माझे गुरु देवेंद्र राज अंकुर हे जे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे चीफ आहेत, त्यांची ही शैली आहे आणि ऑफकोर्स माझे सगळ्यात मोठे गुरु पंडित सत्यदेव दुबे त्यांनी ही शैली मला शिकवली आणि ती मी पुढे चालू ठेवते आणि त्याच्यामध्ये कथेचं सादरीकरण त्याचं कथेला नाट्यात रूपांतर नाही करत किंवा नाटकात रूपांतर नाही आपण करत, ती जशीच्या तशी आपण प्रेझेंट करतो। मेरी क्लास में मेरी एक और सहेली थी जो माँ बहन थी और वो थी कि माँ को लिखी एक खास कविता कोई गाने लगा नहीं कि खूब खूब रोने लगी। फिर मुझे भी उसके साथ मजबूरन रोना पड़ता था, वरना अन्य सहेलियों की उलाहना सुनने में भला क्या चुकता। मग त्याच्यामध्ये स्किल्स हे खूप पणाला लागतात आपले,
स्पीच, स्पोकन क्वालिटी, पटापट व्हॉइस बदलणे आणि तो सीन तिथे पटकन उभा करणे काही वेळाच्या क्षणात आणि पटकन त्या एका सीन मधून दुसऱ्या सीन मध्ये जाणं आणि हे सगळं मी एकपात्री करत असते, त्याच्यामुळे हे सगळं एकटीने पेलणं हा नेहमीच एक चॅलेंज राहिलेला आहे. अँड आय एन्जॉय डुईंग दॅट बेटर. आय जस्ट लव्ह इट. एक मिनट, मतलब रानी साहिबा बाहर जा रही हैं? हाँ पापा, मैं बाहर जा रही हूँ. कब, क्यों और कहाँ? अभी. यासोबत मैं मर्द हूँ हा दीर्घांक सादर केला रुस्तम इराणी यांच्या ग्रुपनं. स्त्रियांवरील अत्याचारावर ह्यात परखडपणे भाष्य करण्यात आलंय. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. हफ्ताभर फुटबॉल, म्यूजिक, लेक्चर, ये सब करो तो शनिवार की रात पार्टी की इजाजत मिलनी चाहिए. ऑब्जेक्शन सस्टेन्ड. विशेषता ये है कि आज भारत भर में जो औरतों के ऊपर अत्याचार हो रहा है, वो जो मेन टॉपिक है उसी को लेके हम यहाँ पर आज शो प्रस्तुत कर रहे हैं कि ये जो हम लोग प्रस्तुत कर रहे हैं वो किसी के घर में भी हो सकता है. ऐसा ये नहीं कि किसी एक धर्म या एक जाति या समाज के लिए है, किसी के घर में भी हो सकता है. ऊपर से खुश दिखने वाला परिवार जो है, अंदर कहीं तो भी कुछ हो रहा है, ये आप जो है पहचानिए. या महोत्सवाच्या निमित्तानं हिंदी रंगभूमीवरील निवडक दर्जेदार नाटकं पुणेकरांना पाहायला मिळाली. महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या या महोत्सवाचं कौतुक करावं तेवढं कमीच. झी24 ताससाठी पुण्याहून कैलास पुरीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.